हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सफरसाठी इम्पॉर्टंट MCQ 6 सॉल्व करत आहे, जे आपल्याला LDC एक्झामसाठी कामात येणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आपण पहिलेच ऑलरेडी इम्पॉर्टंट 5 MCQ सॉल्व केलेले आहे. हे आपण 6 सॉल्व करत आहे आणि याच्यानंतर 7 सॉल्व करणार आहे. पुन्हा आणखी एक सॉल्व करणार आहे आपण 7 आणि त्याच्यानंतर मग आपण एक्सपेक्टेड क्वेश्चन सुद्धा इथे बघणार आहे. ठीक आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा, जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी असेच नवीन एक्सपेक्टेड व्हिडिओ जे आहे ते बनवू शकणार. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण महाट्रान्सको लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी इम्पॉर्टंट MCQ 6चे 50 क्वेश्चन्स. आणि व्हिडिओला पूर्ण बघायचं आहे, जेणेकरून एक पण क्वेश्चन आपल्याला मिस नाही करायचं आहे. ठीक आहे. कारण की एक्झाममध्ये जे आहे सिलेबस खूप मोठा आहे, कोणते पण क्वेश्चन्स विचारू शकतात, कसे पण फिरवून विचारू शकतात. त्याच्यामुळे क्वेश्चनला आपल्याला नीट वाचायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याचे क्वेश्चन्सचे आन्सर्स द्यायचे. ठीक आहे. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, अंडर AS2 विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन कॉस्ट ऑफ इन्व्हेंटरी. AS2 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या साठ्याच्या किमतीत समाविष्ट केला जात नाही. तर बघा, ऑप्शन आहे फ्रेट इनवर्ड, परचेस प्राइस, थर्ड इंटरेस्ट ऑन बॉरोड फंड फॉर स्टॉक अँड फोर्थ टॅक्सेस नॉट रिफंडेबल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, इंटरेस्ट ऑन बॉरोड फंड फॉर स्टॉक, साठ्यासाठी कर्ज घेतलेल्या निधीवरील व्याज. तसंच बघा, मॉक टेस्ट PDF सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना मॉक टेस्ट सॉल्व करून बघायचे आहे, रिझनिंग, मॅथ्स, अकाउंट्स, मराठी सर्वच काही इथे आपल्याला दिलेलं आहे विथ कम्प्लीट सोल्युशन्स. ठीक आहे. त्याची प्राईज आहे 150 रुपीज. ज्यांना पण ही PDF हवी असेल, इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. ज्यांना पण पाहिजे असेल ते व्हॉट्सअप करून इथनं PDF परचेस करू शकतात. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. सेकंड क्वेश्चन बघा काय म्हटलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग कॉस्ट इज इरिलेव्हंट इन शटडाऊन डिसिजन. शटडाऊन निर्णयामध्ये खालीलपैकी कोणता खर्च अप्रासंगिक आहे. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट फिक्स कॉस्ट, सेकंड अपॉर्च्युनिटी कॉस्ट, थर्ड अवॉइडेबल फिक्स कॉस्ट अँड फोर्थ कंट्रीब्युशन लॉस. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट फिक्स कॉस्ट, स्थिर खर्च. ठीक आहे. इज अ इरिलेव्हंट इन शटडाऊन डिसिजन. नेक्स्ट थर्ड, इफ कंपनी पे ग्रॅज्युएटी ऑफ 1 lakh टू एम्प्लॉई वेअर इट इज शोन इन कॅश फ्लो. कंपनीने कर्मचाऱ्याला 1 लाख ग्रॅज्युएटी दिल्यास ते कॅश फ्लोमध्ये कुठे दाखवले जाते. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी, सेकंड फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी, थर्ड इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी अँड फोर्थ नॉट रेकॉर्डेड. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी, संचालन क्रियाकलापमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट फोर्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अलाउड ॲज अ डिडक्शन अंडर सेक्शन 80C. कलम 80C अंतर्गत खालीलपैकी कोणती वजावट परवानगी नाही. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट लाईफ इन्शुरन्स प्रीमियम, सेकंड रिपेमेंट ऑफ हाऊसिंग लोन प्रिन्सिपल, थर्ड इंटरेस्ट ऑन एज्युकेशन लोन अँड फोर्थ इन्व्हेस्टमेंट इन PPF. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इंटरेस्ट ऑन एज्युकेशन लोन, शिक्षण कर्जावरील व्याज इज नॉट अलाउड डिडक्शन अंडर 80C, बट लाईफ इन्शुरन्स प्रीमियम, हाऊसिंग लोन प्रिन्सिपल अँड इन्व्हेस्टमेंट इन PPF इज डिडक्शन. नेक्स्ट फिफ्थ, इन ऑडिट सबस्टॅन्टिव्ह प्रोसिजर आर मेनली एम ॲट. लेखापरीक्षणामध्ये सबस्टॅन्टिव्ह पद्धतीत प्रामुख्याने कशावर केंद्रित असतात. तर बघा, ऑप्शन आहे इव्हॅल्युएटिंग इंटरनल कंट्रोल, सेकंड डिटेक्टिंग मटेरियल मिसस्टेटमेंट, थर्ड रिव्ह्यूइंग ऑडिट फाईल अँड फोर्थ व्हेरीफाईंग ऑडिट टीम इंडिपेंडन्स. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड डिटेक्टिंग मटेरियल मिसस्टेटमेंट, महत्त्वपूर्ण चुकी शोधणे. नेक्स्ट सिक्स्थ, when an entity incur foreign gain on translation for foreign operation under IND AS 21 it is. जेव्हा एखाद्या संस्थेला परकीय व्यवसायांचे भाषांतर करताना परकीय चलन नफा होतो, तो IND AS 21 अंतर्गत तो काय. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट क्रेडिटेड टू प्रॉफिट अँड लॉस, सेकंड डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस, थर्ड शोन इन OCI अँड कॅपिटलाइज. तर आन्सर इज शोन इन OCI मध्ये दाखवला जातो. नेक्स्ट 7, इन BCG मॅट्रिक्स. ठीक आहे, अ युनिट विथ लो मार्केट शेअर बट हाय ग्रोथ इन कॉल्ड. BCG मॅट्रिक्समध्ये कमी बाजारपेठेतील हिस्सा परंतु उंच वाढ असलेली युनिट काय म्हणतात. तर बघा, ऑप्शन आहे स्टार, डॉग, कॅश फ्लो अँड क्वेश्चन मार्क. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ क्वेश्चन मार्क, प्रश्नचिन्ह. नेक्स्ट 8, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट अफेक्ट गिअरिंग रेशो. खालीलपैकी कोणता गिअरिंग गुणोत्तर परिणाम करत नाही. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट प्रेफरन्स शेअर कॅपिटल, सेकंड लॉंग टर्म बॉरोइंग,
थर्ड इक्विटी शेअर्स कॅपिटल अँड फोर्थ गुडविल. तर करेक्ट आन्सर आहे गुडविल. गुडविल इज नॉट अफेक्ट गिअरिंग रेशियो. नेक्स्ट 9th, विच ऑफ द फॉलोइंग कॅन नॉट बी इनपुट टू एबीसी ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग. खालीलपैकी कोणता एबीसी मीन्स ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंगमध्ये इनपुट असू शकत नाही. तर बघा ऑप्शन आहे नंबर ऑफ मशीन अवर्स, सेकंड नंबर ऑफ परचेस ऑर्डर, थर्ड नंबर ऑफ युनिट सोल्ड अँड फोर्थ नंबर ऑफ सेटअप. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड नंबर ऑफ युनिट सोल्ड. विकल्या गेलेल्या युनिटची संख्या इज नॉट इनपुट टू एबीसी. ओके. नेक्स्ट 10th, अंडर जीएसटी गुड्स सेंड ऑन अप्रुव्हल बेसिस आर टॅक्स इफ नॉट रिटर्न विदिन. जीएसटी अंतर्गत मान्यतेसाठी पाठवलेला माल परत न आल्यास किती काळानंतर करपात्र होतो. तर बघा ऑप्शन आहे 3 months, 6 months, 12 months, 15 days. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड 12 months, 12 महिने. नेक्स्ट 11, इन फायनान्स एनपीव्ही ॲज्युम कॅश फ्लो आर रिइन्व्हेस्टेड ॲट. वित्तामध्ये एनपीव्ही गृहीत धरतो की रोख प्रवाह कोणत्या दराने पुन्हा गुंतवला जातो. तर बघा ऑप्शन आहे IRR, कॉस्ट ऑफ कॅपिटल, WAC अँड ROI. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड कॉस्ट ऑफ कॅपिटल, भांडवलाची किंमत. नेक्स्ट 12th, अंडर द कंपनी ॲक्ट रोटेशन ऑफ ऑडिटर अप्लाइज टू. कंपनी कायद्यानुसार लेखापरीक्षकाची फेरबदल कोणावर लागू आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑल प्रायव्हेट कंपनीज, सेकंड लिस्टेड अँड सर्टन पब्लिक कंपनीज, थर्ड ओनली गव्हर्नमेंट कंपनीज अँड फोर्थ ओनली फॉरेन कंपनीज. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड लिस्टेड अँड सर्टन पब्लिक कंपनीज, सूचीबद्ध आणि काही सार्वजनिक कंपन्या. नेक्स्ट 13, इन कॉस्टिंग इफ ब्रेक इवन पॉइंट इज 3 lakh अँड फिक्स कॉस्ट इज 60,000 व्हॉट इज पीव्ही रेशिओ. बघा कॉस्टिंगमध्ये जर ब्रेक इवन पॉइंट 3 लाख आणि स्थिर खर्च 60,000 असेल तर पीव्ही रेशिओ काय असेल. तर बघा पीव्ही रेशिओचा फॉर्म्युला काय, फिक्स कॉस्ट डिवाइड बाय ब्रेक इवन सेल्स. तर आपल्याला 60,000 फिक्स कॉस्ट दिलेली आहे आणि 3 लाख जी आहे ती ब्रेक इवन पॉईंट. त्याला डिवाइड करून पर्सेंटेज जर काढलं तर किती येईल 20%. तर करेक्ट आन्सर किती येईल इथे 20%. ठीक आहे. नेक्स्ट 14, इन केस ऑफ झिरो बेस्ड बजेटिंग द स्टार्टिंग पॉइंट ऑफ बजेट इज. शून्य आधारित बजेटिंगमध्ये बजेटचा प्रारंभ बिंदू काय असतो. बघा ऑप्शन आहे पास्ट इयर फिगर, सेकंड 0, थर्ड इन्फ्लेशन ॲडजस्टेड बजेट अँड फोर्थ प्रोजेक्टेड सेल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड 0 मीन्स शून्य असतो. ठीक आहे. नेक्स्ट 15, बघा काय म्हटलेलं आहे अंडर इन्कम टॅक्स ॲक्ट सॅलरी इज टॅक्सेबल. ठीक आहे. आयकर कायद्यानुसार पगार कोणत्या आधारावर करपात्र आहे. ठीक आहे. तर बघा ऑप्शन आहे ड्यू बेसिस, सेकंड रिसिप्ट बेसिस, थर्ड अर्लियर ऑफ ड्यू और रिसिप्ट अँड फोर्थ कॅश बेसिस ओनली. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड अर्लियर ऑफ ड्यू और रिसिप्ट, देय किंवा प्राप्त यापैकी जे आधी येईल त्यावर. ठीक आहे. नेक्स्ट 16, under income tax act the depreciation under section 32 for new machinery used for less than 182 days in the first year is. ठीक आहे. आयकर कायद्यानुसार नवीन यंत्रणा पहिल्या वर्षी 180 दिवसापेक्षा कमी वापरली असल्यास कलम 32 अंतर्गत घसारा किती. तर बघा ऑप्शन आहे 100% ऑफ एलिजिबल रेट, सेकंड 50% ऑफ एलिजिबल रेट, थर्ड प्रो रेटा फॉर डेज यूज्ड अँड फोर्थ नो डेप्रिसिएशन अलाउड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड 50% ऑफ एलिजिबल रेट, पात्र दराचा 50%. ठीक आहे. नेक्स्ट 17, इन फायनान्शियल मॅनेजमेंट इफ एनपीव्ही ऑफ प्रोजेक्ट एक्स इज 0 अँड IR कॉस्ट इक्वल्स टू कॅपिटल देन. बघा वित्त व्यवस्थापनात जर प्रकल्प एक्सचा एनपीव्ही 0 आणि IR इक्वल्स टू भांडवली किंमत असेल तर काय होते. तर बघा ऑप्शन आहे द प्रोजेक्ट शुड बी रिजेक्टेड, सेकंड द प्रोजेक्ट इज ब्रेक इवन, थर्ड द प्रोजेक्ट इज रिस्की अँड फोर्थ प्रोजेक्ट हॅज अ पॉझिटिव्ह कॅश इनफ्लो ओनली लास्ट इयर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड द प्रोजेक्ट इज ब्रेक इवन मीन्स प्रकल्प ब्रेक इवन आहे. ठीक आहे. नेक्स्ट 18, as per AS 10 PPE
विच ऑफ द फॉलोइंग कॉस्ट शुड बी कॅपिटलाइज. ठीक आहे, बघा AS 10 PPE नुसार खालीलपैकी कोणता खर्च भांडवलीकृत केला जाऊ नये. तर बघा ऑप्शन आहे इन्स्टॉलेशन कॉस्ट, टेस्टिंग कॉस्ट, थर्ड रूटीन मेंटेनन्स अँड फोर्थ साइट प्रिपरेशन कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड रूटीन मेंटेनन्स, नियमित देखभाल. नेक्स्ट 19 GSTR 9C इज. GSTR 9C म्हणजे काय. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिकन्सिलेशन स्टेटमेंट, ॲन्युअल रिटर्न, मंथली रिटर्न अँड क्वार्टरली रिटर्न. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट रिकन्सिलेशन स्टेटमेंट, ताळमेळ निवेदन. नेक्स्ट 20 इफ EOQ √2 of A of C, what will be the percentage change in EOQ in ordering of cost increase by 25%. बघा जर EOQ √2A of C असेल तर ऑर्डरिंग खर्च 25% ने वाढल्यास EOQ मध्ये किती टक्के बदल होईल. तर बघा ऑप्शन आहे EOQ ऑफ √2. तर EOQ जर आपण इनडेफिनाइट पाहिला तर इथे आपण बघा त्याची व्हॅल्यू किती आहे 1.25. तर इथे अप्रॉक्सिमेट किती येते 1.18. जर 1.88 तर चेंज इज म्हटलं तर 1.18 - 1 डिवाइड टू 100. तर हा फॉर्म्युला आहे आपला. तर इथे किती येईल अप्रॉक्सिमेट 12.5. तर 12.5 ने काय होईल इन्क्रीज. तर इथे बघा इन्क्रीज बाय 12.5 म्हणजे फर्स्ट जे आहे ते काय आहे इथे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट 21 अंडर GST विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू. GST अंतर्गत खालीलपैकी कोणता व्यवहार मूल्यामध्ये समाविष्ट केला जात नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इंटरेस्ट फॉर डिलेड पेमेंट, सेकंड सबसिडी लिंक डायरेक्टली टू प्राइस, थर्ड IGST चार्ज सेपरेटली अँड फोर्थ पोस्ट सप्लाय डिस्काउंट विथ एग्रीमेंट. तर करेक्ट आन्सर आहे लास्ट post supply discount with agreement is not allowed, means not included in transaction value in GST. Next 22 which of the following is not an assumption of break even analysis. ब्रेक इवन विश्लेषणाच्या गृहीतकांपैकी खालीलपैकी कोणते नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट रिमेन कॉन्स्टंट, सेकंड फिक्स कॉस्ट रिमेन फिक्स्ड, सेकंड सेल्स प्राइस वॅरीज विथ वॉल्यूम अँड फोर्थ प्रोडक्शन इक्वल्स टू सेल्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड सेल प्राइजेस वॅरीज विथ वॉल्यूम, विक्री किंमत प्रमाणानुसार बदलते. नेक्स्ट 23 अ कंपनी हॅज 20 lakh इक्विटी, 10 lakh प्रेफरन्स कॅपिटल, 30 lakh डेब्ट. इफ ओव्हरऑल कॉस्ट ऑफ कॅपिटल इज 12%, cost of equity 15%, cost of preference 10% and cost of debt 9%. what is WACC. ठीक आहे बघा एका कंपनीकडे 20 लाख इक्विटी, 10 लाख प्राधान्य भांडवल, 30 लाख कर्ज आहे. एकूण भांडवल खर्च 12%, इक्विटी खर्च 15%, प्राधान्य खर्च 10%, कर्ज खर्च 9% असल्यास WACC किती असेल. तर बघा आपल्याला गिवन व्हॅल्यू इथे दिलेली आहे इक्विटी 20 lakh, प्रेफरन्स 10 lakh, डेब्ट 30 lakh बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला कॉस्ट ऑफ इक्विटी दिलेली आहे, त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ प्रेफरन्स शेअर दिलेला आहे, त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ डेब्ट दिलेला आहे बरोबर आहे. टोटल जर आपण खर्च इथे पाहिला तर हा जो टोटल आहे आपल्याजवळ हा 60 lakh आहे. तर वेटेज ॲव्हरेज जर आपण बघितलं इथे तर याच्यानुसार जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 20/60 × 50%, 10/60 × 50% अँड 30/9%. तर अप्रॉक्सिमेट इथे 11.5 आन्सर येते. तर सेकंड जे आहे ते आपलं काय आहे ते करेक्ट आन्सर आहे. ओके नेक्स्ट 24 इफ द इंटरनल रेट ऑफ रिटर्न इज मोर दॅन द कॉस्ट ऑफ कॅपिटल. जर आंतरिक परतावा दर मीन्स IRR भांडवलाच्या किमतीपेक्षा जास्त असेल तर काय होते. तर बघा ऑप्शन आहे NPV इज निगेटिव्ह, सेकंड पे बॅक पिरियड इज हायर दॅन लाईफ, थर्ड NPV इज पॉझिटिव्ह अँड फोर्थ प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स लेस दॅन 1. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड NPV इज पॉझिटिव्ह, NPV सकारात्मक आहे. ठीक आहे नेक्स्ट 25 बघा तसंच रिव्हिजन MCQ PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही तिथनं परचेस करू शकता. त्याच्यामध्ये 3500 MCQज आहे आणि कंप्लीट अकाउंटिंगचे MCQज रिव्हिजन वाईज क्वेश्चन ऑप्शन्स आन्सर त्याच्यामध्ये दिलेले आहे. नेक्स्ट 25 अंडर स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजी रेफर्स टू. स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट अंतर्गत ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजी म्हणजे काय. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फायटिंग कॉम्पिटिटर, सेकंड क्रिएटिंग अनकॉन्टेस्टेड मार्केट स्पेस,
थर्ड कॉस्ट रिडक्शन फोर्स अँड फोर्थ इन्क्रीजिंग मार्केट शेअर इन रेड ओशियन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड क्रिएटिंग अनकंटेस्टेड मार्केट स्पेस. स्पर्धा नसलेली बाजारपेठ निर्माण करणे त्यालाच म्हणतो ब्ल्यू ओशियन स्ट्रॅटेजी. नेक्स्ट 26. इन अन LLP द लायबिलिटी ऑफ पार्टनर इज. LLP मध्ये भागीदारांची जबाबदारी कशी असते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अनलिमिटेड फॉर ऑल पार्टनर, सेकंड जॉईंट अँड सेव्हरल, थर्ड लिमिटेड टू कॅपिटल डिस्ट्रीब्युशन अँड फोर्थ लिमिटेड टू स्लिपिंग पार्टनर ओनली. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड लिमिटेड टू कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन. ठीक आहे, भांडवली योगदानापर्यंत मर्यादित असते. नेक्स्ट 27. इन ऑडिट सॅम्पलिंग सॅम्पलिंग रिस्क मीन्स. ऑडिट सॅम्पलिंग मध्ये सॅम्पलिंग रिस्क म्हणजे काय. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिस्क ऑफ मिसिंग फ्रॉड, सेकंड रिस्क सॅम्पल इज नॉट रिप्रेझेंटेटिव्ह, थर्ड रिस्क ऑडिटर फेल टू डिटेक्ट मटेरियल स्टेटमेंट अँड फोर्थ रिस्क ऑफ ओव्हर ऑडिटिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड रिस्क सॅम्पल इज नॉट रिप्रेझेंटेटिव्ह. नमुना प्रतिनिधित्व करत नाही याचा धोका असतो. ठीक आहे. नेक्स्ट 28. विच सेक्शन अंडर इन्कम टॅक्स ॲक्ट डील विथ क्लबिंग ऑफ मायनर चाइल्ड इन्कम. आयकर कायद्यातील कोणते कलम अल्पवयीन मुलाच्या उत्पन्नाच्या क्लबिंगशी संबंधित आहे. तर बघा ऑप्शन आहे सेक्शन 60, सेक्शन 64 ऑफ 1A, देन सेक्शन 64 ऑफ 2 अँड सेक्शन 56 ऑफ 2X. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड सेक्शन 64 ऑफ 1 ऑफ A. नेक्स्ट 29. An investment has PV equals to 1 lakh, annual cash inflow 25,000 and IRR is for 6 years. बघा एखाद्या गुंतवणुकीचा PV 1 लाख, वार्षिक रोख 50,000 आणि 6 वर्षासाठी IRR किती. तर बघा फॉर्म्युला काय PVचा CF इंटू PVF R% एंड. तर PVF जर PV डिवाइड बाय CF तर इथे किती येईल 4 आणि जर PVF टेबलनुसार जर ॲन्युटी टेबलनुसार जर 6 इयर काढला तर त्याला किती येईल 40%. तर करेक्ट आन्सर किती येईल इथे 40%. नेक्स्ट 30. इन AS2 व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज विच ऑफ द फॉलोइंग इज एक्सक्लुडेड फ्रॉम कॉस्ट ऑफ इन्व्हेंटरी. ठीक आहे, हा क्वेश्चन फर्स्ट पण होता पण इथे थोडे ऑप्शन्स जे आहेत ते चेंज आहे. ठीक आहे. AS2 साठा मूल्यांकन मध्ये खालीलपैकी कोणता खर्च साठ्याच्या किमतीतून वगळला जातो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॉस्ट ऑफ परचेस, कन्वर्जन कॉस्ट, थर्ड ॲडमिन ओव्हरहेड अनरिलेटेड टू प्रोडक्शन अँड डायरेक्ट लेबर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ॲडमिन ओव्हरहेड अनरिलेटेड टू प्रोडक्शन, उत्पादनाशी संबंधित नसलेले प्रशासकीय ओव्हरहेड. नेक्स्ट 31. अ कंपनी डेप्रिशिएट इट मशीन युझिंग SLM. द कॉस्ट इज 6 lakh, सॅल्वेज व्हॅल्यू 60,000 अँड युजफुल लाईफ 5 years. व्हॉट इज द बुक व्हॅल्यू ॲट द एंड ऑफ 3 years. बघा कंपनी आपले यंत्र SLM वापरून घसारा करते, किंमत 6 लाख, सॅल्वेज व्हॅल्यू मीन्स स्क्रॅप सॅल्वेज व्हॅल्यू 60,000 अँड उपयुक्त आयुष्य 5 वर्ष आहे. तिसऱ्या वर्षाच्या शेवटी बुक व्हॅल्यू किती असेल. तर बघा ॲन्युअल डेप्रिसिएशन आपल्याला काढायचं आहे तर कॉस्ट मायनस एव्हरेज डिवाइड बाय लाईफ मीन्स 6 लाख मायनस 60,000 डिवाइड बाय 5 मीन्स किती येईल आपल्याला 1,08,000. ठीक आहे. आता टोटल डेप्रिसिएशन 3 वर्षाचा काढला तर 1,08,000 इंटू 3 मीन्स 3,24,000. तर 6 लाख मायनस 3,24,000 मीन्स 2,76,000 काय येईल त्याचा करेक्ट आन्सर येईल. ओके. नेक्स्ट 32. बघा काय म्हटलं आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फायनान्स लीज अंडर AS19. AS19 अंतर्गत फायनान्स लीज खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये नाही. ठीक आहे. तर बघा ऑप्शन काय आपल्याजवळ ट्रान्सफर ऑफ ओनरशिप बरोबर आहे. सेकंड काय म्हटलेलं आहे नंतर फर्स्ट ट्रान्सफर ऑफ ओनरशिप, सेकंड बार्गेन परचेस ऑप्शन, त्याच्यानंतर थर्ड लीज टर्म कवर मेजर पार्ट ऑफ असेट. ओके. त्याच्यानंतर फोर्थ लीज कॅन्सलेशन अलाउड एनी टाइम. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ. ठीक आहे. लीज कॅन्सलेशन अलाउड एनी टाइम, लीज कधीही रद्द करता येते. नेक्स्ट 33. विच रेशिओ इज बेस्ड टू एक्सेस अ फर्म ऑपरेशनल इफिशियन्सी. फर्मच्या ऑपरेशनल कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी कोणता गुणोत्तर सर्वोत्तम आहे. तर बघा ऑप्शन आहे करंट रेशिओ,
Second, inventory turnover, debt equity ratio, and fourth, price to earning ratio. The correct answer is second, inventory turnover ratio, साठा उलाढाल गुणोत्तर. Next, 34. In computing taxable income under tax the head of PGBP, which of the following is not allowed as deduction? ठीक आहे, बघा पीजीबीपी अंतर्गत करपात्र उत्पन्न मोजताना खालीलपैकी कोणती वजावट परवानगी नाही. तर बघा ऑप्शन आहे डेप्रिसिएशन, सेकंड इंटरेस्ट ऑन बोरोड कॅपिटल, थर्ड पर्सनल एक्सपेन्स, अँड फोर्थ बोनस टू एम्प्लॉय पेड बिफोर रिटर्न फिलिंग. करेक्ट आन्सर आहे थर्ड, पर्सनल एक्सपेन्सेस. ठीक आहे, वैयक्तिक खर्च. नेक्स्ट 35. द रिझल्ट ऑफ कंपनी ईव्हीए मीन्स इकॉनॉमिक व्हॅल्यू ॲडेड बिंग निगेटिव्ह इम्प्लाइज. कंपनीचा ईव्हीए मीन्स इकॉनॉमिक व्हॅल्यू ॲडेड नकारात्मक असल्यास त्याचा अर्थ काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, कंपनी हॅज झिरो नेट इन्कम, सेकंड, शेअर होल्डर गेन व्हॅल्यू, थर्ड, कंपनी अर्न लेस दॅन कॉस्ट ऑफ कॅपिटल, अँड फोर्थ, नेट प्रॉफिट इज मोर दॅन कॅपिटल चार्ज. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, कंपनी अर्न लेस दॅन कॉस्ट ऑफ कॅपिटल. कंपनीने भांडवलाच्या किमतीपेक्षा कमी कमावलं. ठीक आहे. नेक्स्ट 36. If a company total contribution is 4,50,000 and PV ratio is 30%, then its total sale are. जर कंपनीचे एकूण योगदान 4,50,000 आणि पीव्ही गुणोत्तर 30% असेल तर त्याची एकूण विक्री किती असेल? तर बघा काय फॉर्म्युला आहे त्यासाठी, पीव्ही रेशोसाठी कॉन्ट्रीब्युशन डिवाइड बाय सेल्स. बरोबर आहे. तर सेल्स इक्वल्स टू काय होईल जर चेंज केलं तर कॉन्ट्रीब्युशन डिवाइड बाय पीव्ही रेशो. तर 4,50,000 डिवाइड बाय 30%, तर किती येईल 15 लाख. तर करेक्ट आन्सर किती येईल इथे 15 लाख. असे जे प्रॉब्लेम्स आहे त्याची एक स्पेशल PDF आहे, प्रॉब्लेम अँड फॉर्म्युला अँड प्रॉब्लेम बेस. त्याची प्राइस आहे 50. त्याच्यामध्ये तुम्हाला 600 क्वेश्चन्स मिळणार जे तुम्हाला प्रॅक्टिससाठी फार इम्पॉर्टंट असणार आहे. ठीक आहे. तर ज्यांना पण ती फॉर्म्युला बेस PDF हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, इथनं मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. जस्ट 50 रुपीज ओनली. ठीक आहे. इंग्लिश मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये आहे. ज्यांना ज्या लँग्वेजमध्ये हवी असेल त्या लँग्वेजमध्ये ते परचेस करू शकता. नेक्स्ट 37. इन पब्लिक इश्यू द मिनिमम सबस्क्रिप्शन टू बी रिसिव्ड इज. सार्वजनिक इश्यूमध्ये मिळालेली किमान सबस्क्रिप्शन किंमत किती असते? तर बघा ऑप्शन आहे 75% ऑफ इश्यू, सेकंड 90% ऑफ इश्यू, थर्ड 100% ऑफ इश्यू, अँड फोर्थ 50% ऑफ इश्यू. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड 90% ऑफ द इश्यू. इश्यूचे 90%. नेक्स्ट 38. As per IND-AS 109, which of the following is not a classification of financial assets? बघा IND-AS 109 नुसार खालीलपैकी कोणते वित्तीय मालमत्तेचे वर्गीकरण नाही? बघा ऑप्शन आहे अमोर्टाइज कॉस्ट, सेकंड फेअर व्हॅल्यू थ्रू प्रॉफिट और लॉस, थर्ड फेअर व्हॅल्यू थ्रू OCI, अँड फोर्थ फेअर व्हॅल्यू थ्रू रिझर्व. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ फेअर व्हॅल्यू थ्रू रिझर्व. राखीव मार्गे फेअर व्हॅल्यू करणे इज नॉट अ क्लासिफिकेशन इन financial asset as per IND-AS 109. Next 39. Which of the following is not a part of strategy formulation process? खालीलपैकी कोणते धोरण निर्मिती प्रक्रियेचे भाग नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एन्व्हायरमेंटल स्कॅनिंग, सेकंड स्ट्रॅटेजिक इम्प्लिमेंटेशन, थर्ड सेटिंग ऑब्जेक्टिव्ह, अँड फोर्थ डेव्हलपिंग अल्टरनेटिव्ह. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड स्ट्रॅटेजिक इम्प्लिमेंटेशन, धोरण अंमलबजावणी. Next 40. Which of the following is not a permissible deduction while computing income under capital gain? भांडवली नफा अंतर्गत उत्पन्नाची गणना करताना खालीलपैकी कोणती वजावट परवानगी नाही? बघा ऑप्शन आहे कॉस्ट ऑफ एक्विजिशन, सेकंड कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट, थर्ड इंटरेस्ट ऑन लोन टेकन टू एक्वायर असेट, अँड फोर्थ इंडेक्स कॉस्ट ऑफ एक्विजिशन. करेक्ट आन्सर आहे थर्ड इंटरेस्ट ऑन लोन टेकन टू एक्वायर असेट्स. मालमत्ता मिळवण्यासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज. ठीक आहे. नेक्स्ट 41. अंडर सेक्शन 44 AD ऑफ द इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 प्रिझम्प्टिव्ह इन्कम फॉर एलिजिबल बिझनेसेस इज कम्प्युटेड ॲट. आयकर कायदा 1961च्या कलम 44 AD अंतर्गत पात्र व्यवहारांसाठी अंदाजे उत्पन्न किती टक्के मोजले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट 6% ऑफ ग्रॉस प्रॉफिट, सेकंड 8% और 6% ऑफ ग्रॉस रिसिप्ट डिपेंडिंग ऑन मोड ऑफ रिसिप्ट,
थर्ड 10% ऑफ नेट प्रॉफिट अँड फोर्थ 50% ऑफ ग्रॉस रिसिप्ट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड 8% और 6% ऑफ ग्रॉस रिसिप्ट डिपेंडिंग ऑन मोड ऑफ रिसिप्ट. ठीक आहे, प्राप्तीच्या पद्धतीनुसार एकूण प्राप्तीचे 8 किंवा 6%. नेक्स्ट 42. अ कंपनी इशू शेअर ॲट 10 rupees each, premium 2 on application 5 including 1 premium, allotment rupees 4 include 1 rupees premium, final call rupees 3. A shareholder pay to allotment on forfeiture share account is debited by. बघा काय म्हटलेलं आहे, कंपनी 10 रुपयाच्या समभागावर 2 रुपये प्रीमियम सह जारी करते. अर्जावर 5 रुपये 1 रुपया प्रीमियम सह, वाटपावर 4 रुपये 1 प्रीमियम सह, अंतिम कॉल 3 रुपये. एक भागधारक वाटपाची रक्कम भरत नाही, जप्तीच्या वेळी भांडवल खात्यात किती डेबिट होईल. बघा शेअर इश्यू किती आहे, 10 रुपीज आहे आणि 2 रुपये प्रीमियम आहे. अप्लिकेशन करताना 5 रुपीज आहे, मीन्स 4 रुपये कॅपिटल आणि 1 रुपये प्रीमियम, कारण की इन्क्लूड म्हटलं आहे 1 रुपीज प्रीमियम. ठीक आहे, अलॉटमेंटमध्ये 4 रुपये, त्याच्यापैकी 1 रुपये प्रीमियम म्हणजे 3 कॅपिटल आणि 1 मीन्स तो नॉट पेड आहे. बरोबर आहे. तर फायनल कॉल किती आपल्याला 3 मायनस ड्यू. तर बघा टोटल कॅपिटल जर म्हटलं तिथे 4 3 आणि 3 मीन्स किती येईल इथे आपल्याला 10 रुपीज. आता 10 रुपीजवर जर आपण 1 रुपये प्रीमियम्स पर अलॉट मायनस केला इथे तर किती राहील 9 रुपीज जे आहे ते कॅपिटल अकाउंट डेबिटेड होईल. तर इथे करेक्ट आन्सर किती आहे 9 रुपीज. नेक्स्ट 43. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट रिझल्ट इन चेंज इन वर्किंग कॅपिटल. खालीलपैकी कोणता घटक वर्किंग कॅपिटलमध्ये बदल करत नाही. तर बघा ऑप्शन आहे पेमेंट ऑफ वेजेस, सेकंड परचेस ऑफ फिक्स असेट, थर्ड इश्यू ऑफ शेअर फॉर कॅश अँड फोर्थ सेल ऑफ इन्व्हेंटरी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड परचेस ऑफ फिक्स असेट, स्थिर मालमत्ता खरेदी. नेक्स्ट 44. In case of company, depreciation as per income tax is calculated using. कंपनीच्या बाबतीत आयकर कायद्यानुसार घसारा कोणत्या पद्धतीने मोजला जातो. तो बघा ऑप्शन आहे स्ट्रेट लाईन मेथड, सेकंड रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड, थर्ड आयदर मेथड ॲट कंपनी डिस्क्रिएशन अँड फोर्थ युनिट्स ऑफ प्रोडक्शन मेथड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड, लिखित किंमत पद्धत जी असते त्यानुसार. नेक्स्ट 45. If net sales equals to 6 lakh, gross profit equals to 1,20,000 and indirect expenses equals to 60,000, then net profit ratio is. जर निव्वळ विक्री 6 लाख, एकूण नफा 1,20,000 आणि अप्रत्यक्ष खर्च 60,000 असेल तर निव्वळ नफा गुणोत्तर किती असेल. बघा फॉर्म्युला आहे नेट प्रॉफिटचा, ग्रॉस प्रॉफिट मायनस इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मीन्स 1,20,000 मायनस 60,000 तर 60,000 नेट प्रॉफिट आला. मग नेट प्रॉफिट रेशिओ काढायचा आहे तर नेट प्रॉफिट डिवाइड बाय सेल इंटू 100. तर इथे 60,000 डिवाइड बाय 6 लाख इंटू 100 मीन्स 10%. तर करेक्ट आन्सर किती येईल इथे फर्स्ट 10%. नेक्स्ट 46. वेन अ न्यू पार्टनर इज ॲडमिटेड, जनरल रिझर्व अपिअरिंग इन बुक इज ट्रान्सफर्ड. नवीन भागीदार घेतल्यास पुस्तकात असलेला जनरल रिझर्व कुठे वर्ग केला जातो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू न्यू पार्टनर्स ओनली, सेकंड टू ऑल पार्टनर्स इन रेशिओ, थर्ड टू ओल्ड पार्टनर्स इन ओल्ड रेशिओ अँड फोर्थ टू सॅक्रिफायसिंग पार्टनर ओनली. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड टू ओल्ड पार्टनर्स इन ओल्ड रेशिओ, जुन्या भागीदारांना जुन्या गुणोत्तराने. ठीक आहे. नेक्स्ट 47. व्हॉट विल बी द गेन रेशिओ इफ ए अँड बी आर पार्टनर इन 3:2 रेशिओ अँड दे ॲडमिट सी विथ 1/5 ऑफ द शेअर विच ही गेट्स इक्वली फ्रॉम ए अँड बी. बघा काय म्हटलं आहे ए आणि बी 3:2 गुणोत्तर भागीदार आहेत आणि ते सीला 1/5 वाट्याने घेतात. तो ए आणि बी कडून समान प्रमाणात मिळतो. गेन रेशो काय असेल बघा. ओल्ड रेशो आपल्याला दिला आहे एचा 3/5 म्हणजे हा 3:4 यांना ॲडिशन केलं तर 3/5 आणि 2/5. सीचा रेशो किती आहे 1/5 ऑफ 1/10 बरोबर आहे मीन्स ए प्लस 1/10 ऑफ बी. तर न्यू शेअर जर आपण काढला तर एचा 3/5 मायनस 1/10 तर 5/10. तसाच 2/5 मायनस 1/8 मीन्स 3/10 आणि सी आहे 2/10. तर जर न्यू रेशिओ जर आपल्याला काढला तर 5:3:2 आणि जर ए बीचा काढला तर आपल्याला 5:3. तर करेक्ट आन्सर किती आहे सेकंड 5:3. नेक्स्ट 48. अ डायरेक्टर वॉन्ट टू राईट ऑफ प्रिलिमिनरी एक्सपेन्स फ्रॉम शेअर प्रीमियम
विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट ॲज पर कंपनी ॲक्ट 2030. काय म्हटलंय, एक संचालक प्रिलिमिनरी मशिनरी खर्च शेअर प्रीमियम मधून वजावट करू इच्छितो, कंपनी कायदा 2013 नुसार कोणते बरोबर आहे? बघा ऑप्शन आहे अलाउड ओनली आफ्टर 3 years इन इनकॉर्पोरेशन, सेकंड अलाउड ओनली इफ कंपनी इज प्रॉफिटेबल, थर्ड अलाउड स्पेसिफिकली एज पर सेक्शन 52 एंड फोर्थ नॉट अलाउड अंडर एनी सर्कमस्टन्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, अलाउड स्पेसिफिकली ॲज पर सेक्शन 52, कलम 52 नुसार स्पष्टपणे परवानगी असते. नेक्स्ट 49, अ 5-year lease classified as a finance lease, present value of minimum lease payment is 4 lakh and fair value of assets is 4,50,000. The asset will be recorded. सिंपल आहे हे. 5 वर्षाची लीज फायनान्स म्हणून वर्गीकृत केली आहे. किमान लीज देयकांना वर्तमान मूल्य 4 लाख आहे आणि मालमत्तेचे योग्य मूल्य 4,50,000 आहे. मालमत्ता किती रकमेवर नोंदवली जाईल, तर जी मिनिमम लीज पेमेंट व्हॅल्यू राहते 4 लाख जी आहे त्याच्यावरच आहे. तर करेक्ट आन्सर किती लिहिते 4 लाख. ठीक आहे. नेक्स्ट 50, वेन शेअर्स आर फॉरफिटेड विच ऑफ द फॉलोइंग अकाउंट इज नॉट अफेक्टेड. जेव्हा शेअर्स जप्त केले जातात तेव्हा खालीलपैकी कोणते खाते प्रभावित होत नाही? तर बघा ऑप्शन आहे शेअर कॅपिटल, शेअर फॉरफिचर, बँक अँड शेअर अलॉटमेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, बँक. ठीक आहे. तसंच बघा सगळ्या PDF अवेलेबल आहे, सेपरेट PDF, कंबाईन PDF, सगळ्याच PDF अवेलेबल आहे. अकाउंट्स, मॉक टेस्ट, अकाउंट डेप्युटी मॅनेजर, रिव्हिजन आणि फॉर्म्युला अँड प्रॉब्लेम बेस्ड जी 50 रुपीजलाच आहे. तर ज्यांना पण या PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही तिथनं परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.